आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली। या पोस्टमध्ये ते म्हणतात, आमची स्टार प्रवाहाची मालिका आई कुठे काय करते ही आता दुपारी 2:30 वाजता बघायला मिळणार आहे। जेव्हापासून ही मालिका सुरू झाली तेव्हापासून लोकांचं प्रचंड प्रेम या मालिकेला मिळत आले आणि अजूनही असंच मिळते। या प्रचंड यशाच्या मागे खूप कारणं आहेत। प्रथम म्हणजे आमचे डायरेक्टर कट्स, प्रोडक्शन कंपनी अतिशय भन्नाट आहे। एवढंच नव्हे, प्रोड्युसर आमचे राजन शाही सर, त्यांचं या सिरियलमधलं इन्व्हॉल्वमेंट, स्वतः दिग्दर्शक अतिशय पेशन्स असल्यामुळे त्यांना ही यशाची गुरुकिल्ली मिळाली। त्यानंतर स्टार प्रवाहाचे चॅनल, त्यांची क्रिएटिव्ह टीम भन्नाट आहे। नमिता हे प्रोजेक्टची हेड असल्यामुळे तिने लिहिलेली ही गोष्ट स्क्रीन प्लेवर प्रेक्षकांना ही मालिका बघायला सतत मनामध्ये उत्सुकता निर्माण करत असते। जे दिग्दर्शन टीम रवी करमरकर, सुबोध आणि तुषार 4 वर्षाहून सातत्याने लिहून आलेले सर्व स्क्रीन प्ले कथानक त्यांना जस्टिस देण्याचं काम मनापासून करतात। कलाकारांविषयी काही बोलायलाच नको, एकापेक्षा एक टॅलेंटेड आणि मेहनती आहेतच आणि बाकीचं डिपार्टमेंट पण काही कमी नाही आहे। मेकअप डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट, प्रोडक्शन, एडिटिंग, कपडे, पट, शेड्यूल यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। पालेकर काकांचं पण कौतुक करायला हवं। आज 4 वर्ष त्यांनी आम्हाला त्यांचा बंगला शूटिंग करायला दिलाय। आमचे स्पॉट बॉय असे लोक आहेत ज्यांच्या मेहनतीशिवाय असं यश मिळू शकत नाही। पण मला या यशाच्या मागे आणखीन एक कारण जाणवतं, जे तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओमध्ये कदाचित जाणवत असेल। अतिशय कौटुंबिक वातावरण, खेळीमेळीचे, चेष्टा मस्करी करत प्रोफेशनल पद्धतीने शूटिंग चाललेलं असतं। या सिरियलमध्ये 87 वर्षाचे जयवंत सावरकर पण होते। अगदी 1 वर्षाची मुलगी ही जानकी पण आहे, ती सुद्धा तेवढीच आत्मविषयाने काळजी घेतली जायची। जानकीची पण प्रत्येक जण खूप प्रेमाने, काळजीपूर्वक, तिची कलेने, तिच्या पद्धतीने शूटिंग केलं जातं। आपल्या घरी जेव्हा एखादं लहान बाळ येतं तेव्हा आपल्या घरातलं वातावरण जसं बदलून जातं, तसंच बाळ झोपलेलं असलेलं तरी तसंच सगळं शांतपणे आवाज न करता काम केलं जातं। आणि जर जेव्हा ते उठलेलं असेल आणि खेळत असेल तर मग सगळे घरातले त्याच्याबरोबर खेळायला उत्सुक असतात। तसंच सेटवर जानकी आली की होतं, तिच्या मूडप्रमाणे सगळंच वातावरण होतं। मला फारच सुंदर अनुभव मिळतो। खरंच ना, यश म्हणजे नेमकं काय असतं? यश म्हणजे एकमेकांनी एकमेकावर असलेलं अफाट प्रेम, एकमेकाची काळजी, माया, एकमेकांविषयीचं कौतुक, जे इथे खूप अनुभवायला मिळतं। अशी पोस्ट सोशल मीडियावर मिलिंद गवळी यांनी केली आहे। त्यामुळे छोटे छोटे क्षण खरंच खूप काही सांगून जातात। त्यामुळे तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया।